तर गायज आता आपण जाणार आहोत गणपती मंदिरकडे. तर तिथलं तुम्हाला लोकेशन दाखवते आणि पूर्ण गणपती मंदिर हे फिरून वगैरे दाखवते तुम्हाला. तुम्हाला काय तिथं मस्त वाटलं तर कमेंटमध्ये सांगा, मला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणखीन काय शंका वगैरे असतील तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू. वाजलेले 7:10 झालेत, तर आपण लवकर येण्याचा पण प्रयत्न करू. काय आपण आलेलो आता गणपती मंदिर पाशी. संकटी असते, संकष्टी असल्यामुळे काही थोडं मंदिरला सजवलेलं वगैरे आहे ते तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारे आता आपण आज चाललेलो आहे. तर श्री गणपती मंदिर दुपारी 12 ते 2 पर्यंत बंद राहतो. एंट्री गेट आहे. संकष्टी असल्यामुळे मंदिरला एवढं सजवलेलं आहे. काल अंगारकी संकष्टी होती. तर हे मंदिर 1800 स्थापन केलं. 30 वर्षानंतर पूर्ण परत बांधलं. 1843 मध्ये हे मंदिर पूर्ण झालं. तर ह्या मंदिरची जी दगडे वगैरे जे आहेत ती खूप लांबून आणलेले त्यांनी बांधकाम केलेलं आहे. संकष्टी असू दे किंवा गणपती उत्सव असू दे, मंदिरला खूप चांगल्या प्रकारे सजवलं जातं इथे. तर अशा पायऱ्या आहेत तिथं. तर आपण मंदिरमधून बाहेर आलेलो आहे. इथे छोटी छोटी मंदिर आहेत, सूर्यदेवाची आहेत किंवा शिवचे आहेत. हे सगळे तुम्हाला मंदिर दाखवते. 5 मंदिर आहेत छोटी छोटी, ते पण तुम्हाला मी दाखवते. तर हे मंदिर आहे सूर्यनारायणांचे. इथं अशी 5-5 मंदिरे आहेत, ती पण तुम्हाला दाखवते. ही पूर्ण जी मंदिर आहेत काळ्या खणीच्या दगडापासून बनलेले आहेत. ही ज्योतिबाचं जे मंदिर आहे तिकडून आणले. आणि ह्या 5 मंदिर आणि ह्या कोरीव कामामुळेच त्याने इथली जी सांगली जी मंदिर आहे ती फेमस आहे. तर हे मंदिर चिंतामणेश्वरीचं आहे. तर ह्याच पॉइंटला आता आपण चाललेलो आहे की नाही. इथं आता भारतामधले जितके मंदिर आहेत, प्रसिद्ध मंदिर, त्यांची एक छोट्या मूर्तीमध्ये स्थापना केलेली आहे. नवग्रहाचं इथं मूर्तीच आहे. ज्यांनी हे मंदिर गणपती मंदिर स्थापन केलं त्यांची पण एक मोठी अशी मूर्ती बनवलेली आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते. जसं की म्हणलं, ज्यांनी हे मंदिर स्थापन केलेलं आहे त्यांची मूर्ती माझ्या बरोबर पाठीमागे आहे. हे अधिपती चिंतामणराव पटवर्धन आहे, अप्पासाहेब पटवर्धन. तर मी यांची पण मूर्ती तुम्हाला दाखवते, बघू शकताय तुम्ही. तर ही अशी मूर्ती दाखवलेली आहे. इथं छोटास बगीचा टाइप मध्ये केलेला आहे. तिथे ती मूर्ती स्थापन केलेली आहे. तर हे तिरुपतीचे बालाजी दाखवलेले फर्स्ट. इकडं श्री राधाकृष्णाचं मंदिर दाखवलेलं आहे. तिथं विठू रुक्माईचं मंदिर दाखवलेलं आहे. तिथं श्री शिव पार्वतीचं मंदिर दाखवलेलं आहे. तिथं श्री राम सीताचं मंदिर दाखवलेलं आहे. छोटी छोटी अशी मंदिरे इथं स्थापन केलेली आहेत त्यांनी. हे श्री सरस्वती मंदिर, विद्येची देव.
आणि ही श्री लक्ष्मी माता, श्री दुर्गा माता, श्री दत्त आणि हनुमान मंदिर. आणि इकडं असं बालाजीचं, इकडं असं आपल्याला इथं असं साईबाबांचं मंदिर दाखवलेलं आहे. जसं की इथं एक हे बनवलेलं आहे पाण्यासाठी पोहारा जो की असं उडत असतो, रात्री लावला जातो तो. तर ही अशी आपल्याला सांगलीमध्ये होऊन गेलेली स्थळे आता नाहीशी झालेली आहेत, पण आता नवीन वेगवेगळी स्थळे होत आहेत, सांगलीमध्ये नवीन डेव्हलप होत आहे. तर तुम्ही आता बघू शकता, व्हिडिओद्वारे मी तुम्हाला आता पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काय राहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आपण परत चाललेलो आहे घरी. तर हे मंदिर जसं की जिथं आहे की नाही नदीच्या पुढच्या साईडला पूर वगैरे येण्याची खूप संभावना असतात तिथे. तर मंदिर असं बांधलेलं आहे की पूर लवकर येणार नाही अशा हिशोबाने पाया एकदम भक्कम बांधलेला आहे मंदिरचा ह्या. तर अशा प्रकारे आपण आता घरी चाललेलो आहे. बाय.